विधान परिषदेतच त्यांना दिला. हे फ्रस्ट्रेशन आहे. विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस त्यांना क्लीन चिट देत नाही. काँग्रेसवाले त्यांना सांगत नाहीत की तुम्ही विरोधी पक्ष नेते व्हा. त्याच्यामुळे ही चिडचिड होते आणि त्याच्यामुळे तो राग कोणावर काढायचा तर समोरच्या सत्ताधारी पक्षावर काढायचा. हे अनिल परबांनी काल केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जे काय उत्तर द्यायचं ते विधान परिषदेमध्ये मी स्वतः दिलेलं आहे. मला प्रभारी नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेलं आहे. ते पत्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे देखील आहे आणि विधानसभेच्या सभापतींकडे देखील आहे. त्याच्यामुळे तो जो शब्द त्यांनी वापरला होता तो त्यांनी मागे घेतला. परंतु नैराश्यातनं आता काहीच होत नाही. मग आम्ही काय करायचं, कारण ते विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीकडे असं बघत असतात. त्याच्यामध्ये बंटी पाटील बसलेले असतात. त्याच्यामुळे ही चिडचिड होते. त्याच्यामध्ये काय मला असं वाटतं की जास्त मनावर घेण्याची काही आवश्यकता नाही आणि जे काय उत्तर द्यायचं ते मी सभागृहातच त्यांना दिलेलं आहे. रोहित पवार आज सभागृहात एक रिपोर्ट सादर करणार आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो क्राईममध्ये पहिला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो केंद्रातच रिपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. गृह खात्यावरती त्यांनी पूर्णपणे आरोप लावला की गृह खातं अपयशी ठरलेलं आहे. सगळं दररोज काहीतरी एक ब्रेकिंग द्यायची असते म्हणून कदाचित ती ब्रेकिंग असेल. सभागृहामध्ये त्यांना तो मुद्दा मांडू दे, त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं क्लेरिफिकेशन सरकार देईल. सर, नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्येच एक घटना घडली आहे की पोटच्या 6 मुलांना आईने विकलेलं आहे. अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती या राज्यावरती येते. खरं तर आपण विकासाच्या बाबतीत मोठमोठी घोषणा करतो, तरी मात्र ह्या अशा घटना राज्यात होतात. नाही, याच्यामध्ये माहिती नक्की घेऊ, कशामुळं ते झालेलं आहे, का झालेलं आहे याचा तपास देखील केला जाईल आणि त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं उचित ठरेल. महापालिका निवडणुकीनंतर भाजप, शिवसेना आणि त्यांच्या इतर मित्रपक्षांना वेगळं सोडेल. भाजपची एकाची सत्ता आल्यावरती यांचा वापर झाल्यावरती सोडून कडीपत्त्यासारखा वापर करेल असं म्हणतात. असं कोण म्हणालं? रोहित पवार म्हणतात. आणि उद्धव ठाकरे देखील म्हणतात की कडीपत्त्यासारखा वापर करून फेकून दिला जाईल. या सगळ्यांचे निवडून आलेले आमदार हे महायुतीच्या अनेक पक्षांच्या संपर्कामध्ये आहेत. जर सांगायचं झालं तर UBTचे काही आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत. त्याची प्रचिती तुम्हाला 1 महिन्याभरामध्ये येईल. तसं ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या पक्षाचे आमदार हे अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याची प्रचिती तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये येईल. आणि त्याच्यामुळं नक्की आपण स्वतः काय करायचं हे काही लोकांना कळत नसल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य होतात. इथं कुठेही महानगरपालिका झाल्यानंतर महायुतीमध्ये मतभेद निर्माण होतील, भाजप आम्हाला वाऱ्यावर सोडेल, हे त्यांचे जे काही मनसुबे आहेत हे ऑलरेडी विधानसभेला पण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.